मधल्या राहुरी पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा होती। मात्र मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा केल्यावर प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीच्या रिंगणातनं ऐनवेळी माघार घेतली आणि त्यानंतर तनपुरेंची भाजपशी जवळीक वाढली आहे अशी चर्चा आहे। राहुरी हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाचा एकेकाळचा बालेकिल्ला। तनपुरेंनी ऐनवेळी माघार घेतली, त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय। मात्र आता तनपुरेंनी अजूनही पक्षाची साथ सोडलेली नाही आणि या पार्श्वभूमीवर भविष्यात ते नेमकी काय भूमिका घेतायत याची उत्सुकता आहे। माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की या निवडणुकीमध्ये असा कुठलाही प्रसंग आपल्याकडून घडू नये। जर तनपुरेंच्या घराने प्राजक्तने किंवा त्या परिवाराने आज मनाचा मोठेपणा दाखवला असेल तर आपण देखील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून, स्वर्गीय कर्डिले साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आपलं मन त्यांच्यापेक्षा मोठं आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला देखील त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्याची अवहेलना होऊ नये ही जबाबदारी आपल्याला शेवटपर्यंत पार पाडायची। अजून 6 महिन्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला देखील या तालुक्यामध्ये कमळ सोडून दुसरं चिन्ह मारायला संधीच राहणार नाही। इकडे गेले तरी कमळ, तिकडे गेले तरी कमळ आणि कमळच कमळ। या भूमिकेतून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हात बळकट करण्यासाठी एक महायुतीचं सरकार आणि ही जबाबदारी खरं तर आम्ही नामवंत दिली होती।